भारताचा पाकिस्तानला नवीन दणका. पाकिस्तानातून कोणत्याही मालाची आयात होणार नाही. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी, तर भारतीय जहाज पाकिस्तानी समुद्र सीमेमध्ये जाणार नाहीत. सिंधू नदीवरचं पाणी अडवाल तर धरण उडवून देऊ. संरक्षण मंत्री ख्वाजा शरीफ यांची धमकी, तर सिंधू पाणी वाटप कराराचा भंग खपवून घेणार नाही, शरीफ यांचा इशारा. युद्ध भयानक कापलेल्या पाकिस्तानला चीनची मदत. चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार, गुप्तचर संस्थांमधल्या सूत्रांची माहिती. पाकिस्ताननं चीनकडे रणगाडे पहलगाम हल्ल्यापूर्वीच मागितले की नंतर हे अस्पष्ट. सध्या भारताकडे 4200 तर पाकिस्तानकडे 2600 रणगाडे असल्याची माहिती. पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा फेर आढावा घ्या. भारताची जागतिक नाणेनिधीला विनंती. नाणेनिधीनं पाकिस्तानला $7 अब्ज म्हणजे 60,000 कोटींचं कर्ज दिलंय, पण पाकिस्तान हा पैसा लष्करी कामांसाठी वापरत असल्याचा आरोप. भारत बदला घेणार या भीतीनं पाकची शांततेची भाषा. आम्हाला तणाव नकोय, पाकच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूतांचं वक्तव्य. राजनैतिक स्तरावर संबंध सुधारण्याची व्यक्त केली अपेक्षा. दक्षिण आशियामध्ये वाढलेला तणाव कुणाच्याच हिताचा नाहीये. संयुक्त राष्ट्रातील पाकचे राजदूत आसिम इफ्तिखार यांचं वक्तव्य. दक्षिण आशियामध्ये 2 अब्ज लोक राहतात. आसिम यांची तणाव कमी करण्याची भाषा. पीओके मधील दहशतवाद्यांच्या छावण्यांची यादी माझाच्या हाती. पाकिस्तानचं लष्कर आणि ISIच्या आशीर्वादानं चालतात छावण्या. बालाकोट, मीरपूर, मंगला, जलालाबाद दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स असल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर. या डिव्हाइसमध्ये मोबाईल आणि रेडिओ सेटचा देखील एकत्रित वापर झाल्याची माहिती. पहलगाम हल्ल्याचा तपास आता जम्मूपर्यंत पोहोचला. NIAच्या पथकाकडून जम्मूमध्ये तपास सुरू. कोट भलवालमध्ये जेलमध्ये एक NIAचं पथक दाखल झालंय. कारागृहातील कैद्यांकडून निसार अहमद आणि मस्तक हुसेनबाबत विचारपूस. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा अद्यापही काश्मीरात असल्याची माहिती. साथीदारांसह तो काश्मीरच्या जंगलात लपून बसलाय. सुरक्षा यंत्रणांकडून सध्या शोध सुरू आहे. मात्र इंटरनेटशिवाय चालणाऱ्या मोबाईल ॲपचा देखील दहशतवाद्यांकडून वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या खासदारांची माघार. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे नसतात आणि मागायचेही नसतात. टीकेची झोड उठवल्यावर माजी मुख्यमंत्री आणि खासदार चन्नींची माघार. काँग्रेस आणि गांधी कुटुंब दहशतवादाला गांभीर्यानं घेत नाहीत. काँग्रेसनं नेहमीच शंका व्यक्त केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची काँग्रेसवर टीका. देशाला विरोध करणे आणि सैन्याचं मनोबल कमी करणं ही काँग्रेससाठी फॅशन आहे. म्हणूनच इतक्या संवेदनशील काळातही काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलायला विसरत नाहीयेत. विनोद तावडे यांची चरणजीत सिंह चन्नी यांच्यावरती टीका. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अमित शहा जबाबदार. संजय राऊतांचा आरोप, तर शहांनी आधी राजीनामा द्यावा, राऊतांची भूमिका. मुसलमानांमध्ये कोणीही भेदभाव करत नाही. संजय निरुपम यांचा अबू आझमींवर पलटवार. ज्या मुसलमानांना भारतात राहण्याचा त्रास होतोय त्यांच्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा रस्ता मोकळा आहे, निरुपम यांचं सडेतोड उत्तर. जात विचारून कारवाई केली जात नाही. संजय शिरसाटांचा अबू आझमींना प्रत्युत्तर. धर्म विचारून हत्या करणाऱ्या अबू आझमींसारखे आडवे आले असते तरी सोडणार नाही, शिरसाटांचा इशारा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा रशिया दौरा रद्द. 9 तारखेला होणाऱ्या व्हिक्टरी परेडमध्ये सहभागी होणार होते. याआधी पंतप्रधान मोदींनी सुद्धा रद्द केलाय दौरा. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ 100हून अधिक संघटनांचा मूकमोर्चा. जळगाव शहराच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येनं नागरिक मोर्चामध्ये सहभागी. हातात काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध. लाडक्या बहिणीची एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळणार असल्याची मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी रुपये निधी महिला बाल विकास विभागाला वर्ग. जितेंद्र आव्हाडांची एक्सपोस्ट करत दावा, तर मागासवर्गीयांच्या हक्काचे ओरबाडून खाण्याची सवय, आव्हाडांची टीका.
लाडक्या बहिणींचा हप्ता द्यायला सरकारनं आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवलेत. अंबादास दानवेंचा दावा. तर आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी सरकारनं खेचून नेलेत, दानवेंचा आरोप. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींना दिल्यानं मंत्री संजय शिरसाट अर्थ खात्यावर संतापले. निधी कायद्यानुसार वळवता येत नाहीयेत. अर्थ खात्यामध्ये शकुनी महाभाग बसले, डोकं जास्त चालवतात. संजय शिरसाटांकडून संताप व्यक्त. शिंदेच्या शिवसेनेकडून वांद्र्यातील कलानगर परिसरामध्ये बॅनरबाजी. मैत्री धागेशी नाही तर मंत्री वाघाशी अशा आशयाचे बॅनर. ठाकरेंना डिवचण्याचा पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न. राज्यातील 75 पोलीस निरीक्षकांचा बढतीला नकार. सहाय्यक आयुक्त आणि उपअधीक्षक पदाची बढती नाकारली. बढतीला एकदा नकार दिल्यास पुढील 2 बढत्या रद्द होणार असल्याची माहिती. अनधिकृत होर्डिंग्सच्या कारवाईबाबत अखेरची संधी. बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करून त्याबाबतचा अहवाल 4 आठवड्यांमध्ये सादर करा. हायकोर्टाचे राज्यातील नगर परिषद महापालिकांना आदेश. भूसंपादनाची भरपाई देण्यास दिरंगाई केल्यास खपवून घेतलं जाणार नाही. भरपाई मिळणं हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे. हायकोर्टाचं राज्य सरकार आणि रेल्वेला खडेबोल. राज्यात आता नव्या फार्मसी कॉलेजला 5 वर्ष परवानगी मिळणार नाही. अस्तित्वात असलेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश होत नसल्याने निर्णय. दर 90,000 प्रवेश क्षमता असताना देखील गेली काही वर्ष फक्त 70,000 प्रवेश झाल्याची माहिती. म्हाडाच्या तिजोरीमध्ये 3,000 कोटींची भर. महसुलामध्ये 39.69% वाढ. तर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या तिजोरीमध्ये मागील काही वर्ष होता खडखडाट. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. राजकोट किल्ल्यावर 60 फुटांचा शिवरायांचा तलवारधारी पुतळा बसवण्यात येणार. कांजूरमार्ग वनविभागाच्या जागेला कायमस्वरूपी डम्पिंग ग्राउंड बनवू पाहणाऱ्या राज्य सरकार आणि पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. कांजूर डम्पिंगची 120 हेक्टर जागा वन संवर्धन आणि वन कायद्याअंतर्गत संरक्षित वन असल्याचं केलं स्पष्ट. मध्य रेल्वे आणि मोटरमन यांच्यातील सीसीटीव्ही वाद चिघळला. तोडगा न निघाल्यामुळे उद्यापासून मोटरमन यांच्याकडून अतिरिक्त सेवा बंद करण्याचा इशारा. तर लोकल फेऱ्यांचं वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल होण्याची देखील शक्यता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन प्रकल्पाची पाहणी. कामाचा घेतला आढावा. नीट परीक्षेसाठी मेगा ब्लॉक रद्द. मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. सांताक्रूज आणि चर्चगेट दरम्यान जलद मार्गावर गाड्या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार असल्याची माहिती. मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाचा तोटा 9,000 कोटींवर. तर बेस्टला 2018 ते 19 पासून आतापर्यंत 9,286 कोटींचा तोटा. बेस्टचं महिन्याचं उत्पन्न 60 कोटी तर खर्च 240 कोटी असल्याची माहिती. मुंबईच्या गणेशोत्सवावर सर्वात मोठं विघ्न. पीओपी बंदीवर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं साकडं. पीओपीला योग्य पर्याय देऊन सुवर्णमध्य काढावा. समितीची राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडे मागणी. भिवंडीमध्ये आईची 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या. फेने गावातील धक्कादायक घटना समोर. पती रात्रपाळीसाठी गेल्यानंतर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल. तर आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असं लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी मिळाली असल्याची माहिती. ठाण्यातील गावंडपथ फुटबॉल टर्फ समोर गुलमोहर सोसायटीची सुरक्षा भिंत नाल्यात कोसळली. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र आजूबाजूची झाडं देखील धोकादायक असल्याची माहिती. पुण्यातील काही भागामध्ये पाणी कपात लागू. कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरामध्ये आता आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद ठेवलं जाणार. शहरामध्ये पाण्याची मागणी ही 25% पेक्षा अधिक वाढली असल्याची माहिती. पुण्यातील पाणी कपाती विरोधात नागरिकांचा संताप. महापालिकेचा नियोजन शून्य कारभार असल्याचा नागरिकांचा आरोप. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारचा अट्टहास कायम. केंद्र सरकारकडे म्हणणं मांडण्यासाठी वकील आणि जलतज्ञांची मोठी फौज. कोल्हापूरच्या पन्हाळगडाचं नाव आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू. मात्र स्थानिकांचा याला विरोध. प्रशासनाकडून स्थानिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू.
सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण प्रियंका चौधरी विठुराया चरणी लीन. भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल न घालण्याचा प्रियंका चौधरींचा निर्धार, तर सरकारकडून न्याय मिळत नसल्याचीही व्यक्त केली खंत. पुण्यातील नवले ब्रिजवर मर्सिडीज कारनं दुचाकी स्वाराला उडवलं. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. 2 कार चालकांना अटक, तर आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा देखील स्थानिकांचा दावा. सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना 2 कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू, तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. संबंधितांवर कारवाई करून भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. सोलापुरात मोलकरणीनेच केली चोरी. घरातले कामानिमित्त बाहेर गेले असताना कपाटातून 9 लाखांची रक्कम केली लंपास. चावीवाल्या व्यक्तीला स्वतःचं घर वाचून बनावट चावी बनवून केली चोरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.